हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं मनापासून स्वागत। तर जे विद्यार्थी पुढील सेट परीक्षा 2024 करता प्रिपरेशन करत आहेत त्यांच्याकरता आजचा हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी राहणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मात्र 50 दिवसाचा कसा इफेक्टिवली वापर करून कशा प्रकारे तयारी करून आपण येणाऱ्या सेट परीक्षा जी 7 एप्रिल 2024 ला होणार आहे याच्यात कशा प्रकारे तुम्हाला यश मिळवता येईल। आणि तुमच्या जर मनात ही शंका आहे की हे खरोखरच शक्य आहे का, तो येस, हे दिस इज डेफिनेटली पॉसिबल। तर आता बघा, आज 13 फेब्रुवारी आहे आणि 16 फेब्रुवारीपासून 6 एप्रिलपर्यंत एवढा वेळ तुमच्याकडे राहील। एवढ्या वेळात या 50 दिवसाचा कशा प्रकारे वापर करावा, कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून प्रिपरेशन करावं, या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या याच्यात व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्या आधी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की जे आता बरेचसे स्टुडंट्स फेस करून राहिले। बरेचशा स्टुडंट्सला काय येत आहे, बरेचशा स्टुडंट्सला जे आहे सगळ्यात पहिले तर टेन्शन फेस करत आहे। ठीक आहे, बरेचसे विद्यार्थी जे आहे, आम्ही पण प्रिपरेशन केलेलं आहे आणि हे परीक्षेची टेन्शन होणे हे तर साहजिक आहे। याचा हे जे आहे प्लस फिअर म्हणजे भीतीही तुम्हाला आहे की काय आपला एक्झाम खरोखरच यावर्षी क्लिअर होईल का, यावेळेची सेट आपल्याला क्रॅक करता येईल का, तर याच्यावर कसं काम करता यावं। आणि तिसरं म्हणजे काय, डाऊट म्हणजे स्वतःच्या मनात जी आहे शंका, किंवा बरेचसे विद्यार्थी हे असेल की आम्ही अभ्यास तर करतो, आम्ही अभ्यास करत आहे पण आम्ही विसरून जात आहे। ठीक आहे, आम्ही अभ्यास करत आहे पण हे विसरत आहे। तर ही फेज जी आहे लोकांना फेस करावी लागत असेल। तर 50 डेजचा वापर आपण कशा प्रकारे करावा, तर सगळ्यात पहिले तर काय की व्हॉटएव्हर जितक्या वेळापासून तुम्ही आपलं प्रिपरेशन सुरू केलं आहे, चाहे जानेवारीत केलं आहे, डिसेंबरमध्ये केलं आहे, नोव्हेंबरमध्ये केलं आहे, किंवा मागच्या वर्षापासून जरी तुम्ही आपलं प्रिपरेशन करत आहे, तर आता ही जी वेळ आहे ही शेवटचे 50 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत क्रुशियल होऊन जातात तुमच्या तयारीसाठी। आणि अशा याच्यात जर तुम्ही टेन्शन घ्याल, अशा याच्यात तुम्ही जर स्वतः करता भीती निर्माण कराल, स्वतःबद्दल शंका ठेवाल किंवा आमचं होईल की नाही, तर याच्यात नुकसान तुमचंच आहे। टेन्शन नका घेऊ। ठीक आहे, पहिली गोष्ट तर काय, टेन्शन नका घेऊ। टेन्शन आणि भीती हे नकारात्मक गोष्टी आहे, यांच्यापासून स्वतःला दूर ठेवा। कारण टेन्शन घेतल्याने काय होईल माहिती आहे का, जे काही तुम्ही आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे, सर्व काही तुम्ही विसरून जाल आणि एक्झाममध्ये मग तुम्हाला सतत बेसिसवर कन्फ्युजन निर्माण होईल। तर याच्यापासून वाचण्याचा मार्ग काय आहे की जेव्हा पण तुम्हाला टेन्शन होतं, तुम्ही आपले स्वतःवरच विचार करून पहा की पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं, सपोज फॉर एक्झाम्पल एखाद्याने 1 डिसेंबरला प्रिपरेशन स्टार्ट केलं आणि 1 डिसेंबर नंतर तो आज 13 फेब्रुवारीला कुठपर्यंत आलेला आहे, किती त्याचं प्रिपरेशन झालेलं आहे। तर या 50 दिवसांमध्ये सर्वात जास्ती गोष्ट जी मॅटर करते दॅट इज कॉन्फिडन्स। तुमचा जो कॉन्फिडन्स आहे हा जर तुम्ही जास्ती ठेवाल, ठीक आहे, जास्ती म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स नाही राहायचं, या कॉन्फिडन्सला जितकं जास्ती ठेवाल तेवढं तुम्ही इफेक्टिवली अभ्यास करू शकाल, तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकाल। जर समजा तुम्ही आत्ताच स्वतःवर शंका करत आहे तर तुम्ही एक्झामला कॉन्फिडन्सनी कसं जाणार, नाही जाऊ शकणार ना। तर या कॉन्फिडन्सला खाली पडू नका देऊ। याच्या व्यतिरिक्त जी आहे कन्सिस्टन्सी जी आहे ही मेंटेन करा। आता कन्सिस्टन्सी म्हणजे काय की सतत आपल्या या 50 दिवसात मात्र 50 दिवसाची मेहनत तुम्हाला तुमच्या मनासारखा परिणाम तुम्हाला एक्झाम नंतर देईल। आपला रिझल्ट क्वालिफाईड 6% जर यायचं आहे तर कन्सिस्टंट राहणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे इकडे तिकडे थोडंसं हिंडणं फिरणं जे आहे ते आपल्याला कमी केलं पाहिजे। कन्सिस्टंट जे आहे ते आपल्या एक्झामला आपल्याला राहिलं पाहिजे। आता सर म्हणाल की सर माझा सिलेबस पूर्ण नाही झाला, ठीक आहे, सगळ्यात पहिली शंका तर हे येते की सिलेबस पूर्ण नाही झाला, आता काय करावं। सो बेसिकली सिलेबस हे पूर्ण कधीच होत नाही। पेपर 1चा तर 1 वेळेस चला होऊन जातो, पेपर 2 मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांची कंप्लेन असते की आपला सिलेबस पूर्ण होत नाही। आणि 100% जर तुम्ही पूर्ण दोन्ही पेपरचा मिळून 200% सिलेबस जरी पूर्ण करून घेता तरीही काही खात्री नाही आहे की याच्यातूनच तुम्हाला प्रश्न येतील। कधी सेट विभाग बाहेरूनही प्रश्न विचारतं, तर त्याच्याकरता आपल्याला काही म्हणजे एक विशिष्ट टाईपची नॉलेजची आवश्यकता असते जी आपल्याला
जी आहे जर ती अप्रोच येते तरच आपण त्या प्रश्नाला व्यवस्थित करतो. आणि पूर्ण जे 100 क्वेश्चन्स आहे पेपर 1 पेपर 2 मध्ये जे आहे, फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला 50 क्वेश्चन्स राहतील, 100 मार्क्स याला राहतील, आणि इथे जे आहे 100 क्वेश्चन्स राहतील प्लस 200 मार्क्सची वेटेज राहील. आता हे तर सर्वांना माहिती आहे. आता तुम्ही एक काम करा की तुम्हाला जे 50 डेज मिळतील त्या 50 डेजला काय करा, 50 डेजला तुम्ही 35-15 ठीक आहे, 35 आणि 15 असा डिवाइड करून घ्या. या 35 दिवसात तुम्ही आपला राहिलेला सिलेबस जितकं पण तुमच्याकडनं होतं विदाऊट एनी टेन्शन, ते टेन्शन न घेता तुम्ही सिलेबस जे आहे ते जितका सिलेबस होतो आहे ते कवर करून घ्या. आणि याच्यात काय करा, याच्यात 3 प्रमुख कामं करा, दॅट इज PYQ, MCQ आणि हे आपलं रिव्हिजन. हे 3 ज्या गोष्टी आहे, रिव्हिजन तुमचं इथेही राहील, दोन्हीकडे रिव्हिजन ठेवाल तर तुम्हाला चांगल्यापैकी लाभ होईल. आता जर समजा तुम्हाला 50 दिवसात असं डाऊट वाटतं की बा हे खरंच शक्य आहेत का, तर याच्याकरता आम्ही तुमच्याकरता 16 फेब्रुवारीपासनं 16 फेब्रुवारी 2024 पासनं 50 डेज बॅच लॉन्च करत आहे. हा आपला क्रॅश कोर्स ऑन पेपर 1 जर आपण घेता तर तुम्हाला सर्व युनिट्सचे लाईव्ह लेक्चर्स मिळतील, विकली टेस्ट मिळतील, कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सही मिळतील, लाईव्ह कंप्लीट सिलेबसवरती नोट्स इंग्लिश मराठीमध्ये आपल्याला दिल्या जातील, 50 मॉक टेस्ट जे आहे ते आपल्याला उपलब्ध राहतील. त्याच्यानंतर 2000+ MCQ सिरीज आपल्याला दिल्या जाईल आणि PYQ स्पष्टीकरणसह लाईव्ह क्लास आणि PDF दोघांच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या जाईल. तर हे याची फी आहे 3000, पण 30% डिस्काउंट करून मात्र 2100ला हा कोर्स तुम्हाला मिळून जाईल. जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करा आणि खाली दिलेल्या 2 नंबरला संपर्क करूनही आपण डायरेक्ट जॉईन होऊ शकता. सो या पेपरचा लाभ घेऊन मागेही लोकांनी 80+ मार्क्स मिळवलेले आहे, तर अजूनही काही बिघडलेलं नाही आहे. 50 दिवसात आम्ही तुमचं पूर्ण प्रिपरेशन जे आहे 6 जानेवारीला तुम्ही बिलकुल कॉन्फिडंट तुम्हाला बनवून देऊ. आजही तुम्हाला जर असं लोअर लेवल फील करत आहे, 6 जानेवारीला तुमचा जो कॉन्फिडन्स राहील तो या कोर्सच्या माध्यमातून पूर्ण वरती राहील. तुमचं प्रिपरेशन फुल फ्लेज आपल्याकडनं करवून घेण्यात येईल. आता हे बघा, या पेपरमध्ये जे आहे पेपर 1 मध्ये तुम्ही 2 गोष्टी कन्सिस्टंटली रेग्युलरली फॉलो करा. पहिले तर काय, RC आणि DI. जर DI तुमचा वीक आहे तर यू कॅन स्किप DI. त्याच्या व्यतिरिक्त जे काही तुम्ही 8 युनिट्स निवडत आहे ते 8 युनिट्स प्लस रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे बिलकुल चांगले करा. याचे जितके पण PYQs आहे सर्व PYQs आपण लावून घ्या. सर्व युनिट्सला कमीत कमी 4 ते 5 वेळा रिवाईज करून घ्या, कारण रिव्हिजन एक अशी गोष्ट आहे, रिव्हिजन केल्यानेच तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न लक्षात राहतील, कन्सेप्ट लक्षात राहील. संकल्पनामधनं कशा प्रकारचाही प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला आन्सर सहज लावता येईल. पेपर 2 मध्येही सेम अप्रोच आपल्याला फॉलो करायची आहे. ज्या सिलेबसच्या मागे जास्ती न पडता, ठीक आहे, जास्ती सिलेबसवर फोकस न करता तुम्ही काय करा, PYQs निवडा, PYQs लावा. PYQsमधनं IMP टॉपिक्स जे आहे ते निवडा आणि ते IMP टॉपिक्सची स्टडी करा. ठीक आहे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे, एकेका युनिटला आपल्याला भरपूर वेळ देता येणार नाही. PYQs करा, इम्पॉर्टंट टॉपिक्सला निवडा आणि टॉपिक निवडल्यावर त्या टॉपिकची स्टडी करा. पण असं नाही आहे की त्याच्यावरच डिपेंड करतं, सिलेबसमधलीही प्रत्येक टॉपिकची थोडी माहिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे तर पेपर 2 मध्ये झालं. आणि याच्या व्यतिरिक्त काय करायचं, आता येईल पारी मॉक टेस्टची. ठीक आहे, वेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून मॉक टेस्ट जी आहे आपल्याला लावायची आहे, पेपर 1चेही आणि पेपर 2चे. पेपर 1चे मॉक टेस्ट तुम्हाला आणि पेपर 2चे मॉक टेस्ट लावण्याने फायदा काय होईल, फायदा मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला एका तासात पेपर 1 कसा सोडायचा आहे, पेपर 2 कसं सोडवायचं, याचं टाईम बाउंड जे आहे हे तुम्हाला येऊन जाईल. किती तुम्ही सिली मिस्टेक वगैरे करता याच्यावर तुमचा कंट्रोल येऊन जाईल. प्लस तुमची तयारी किती झालेली आहे याच्यावरही तुम्हाला या गोष्टीचाही लाभ घेईल. तर मेन जे आहे बेसिकली आपल्याला काय, कंटेंटची रिव्हिजन करायची आहे. आता जितकं झालं तेवढं दॅट इज सफिशियंट, पण सफिशियंट पूर्णपणे नाही आहे. ठीक आहे, जे कंटेंट आहे पेपर 2ला घेऊन आपण बिलकुल कॉन्फिडंट राहा. कंटेंट प्लस PYQs आणि या PYQsची रिव्हिजन, कारण आता जर तुम्ही दोन्ही पेपरपैकी कुठल्याही पेपरची जर टेन्शन घेत आहे तर त्याच्यात तुमचं नुकसान होणं फिक्स आहे. म्हणून टेन्शन आणि भीती कुठल्याही पेपरची मनात ठेवू नका. दोन्ही पेपरमध्ये आपलं समजून चला की माझं जे
अभ्यास जे आहे ते झालेला आहे, जितका झालेला आहे माझ्याच्याने जितकं होतं तेवढं मी मजबूत करेल। याच्या व्यतिरिक्त 50 डेज क्रॅश कोर्स जो आहे हा कंप्लीट क्रॅश कोर्स आपला पेपर 2चाही 16 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। याच्यात आपल्याकडे आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, मराठी, इंग्लिश, एज्युकेशन, पॉलिटिकल सायन्स, कम्प्युटर सायन्स, लाईफ सायन्स आणि केमिस्ट्री या सर्व कोर्सेस जे आहे उपलब्ध आहे। हे जर कोर्सेस आपल्याला घेतात तर आपल्याला लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला मिळतील, मॉक टेस्ट आपल्याला उपलब्ध राहतील, 30+ मॉक टेस्ट आपल्याकडे उपलब्ध आहे दोन्ही पेपर 2मध्ये, PYQs आपल्याला स्पष्टीकरणचा उपलब्ध राहतील आणि कंप्लीट पेपर 1 पेपर 2चा जर आपण कोर्स घेता तर मागे ज्या फॅसिलिटीज पाहिल्या पेपर 2 सोबत पेपर 1 पूर्णपणे फ्री दिल्या जाणार आहे। ओके, सो फीस इज 10,000 पण 20%चा डिस्काउंट करून 8,000 तुम्हाला कोर्स उपलब्ध होऊन जाईल। या कोर्सेसमधून तुम्हाला एक्झाम संदर्भात पूर्ण इम्पॉर्टंट टॉपिक्स डिटेलमध्ये कव्हर करवण्यात येईल आणि प्लस तुम्हाला ॲक्सेस मिळाल्यावर जितके जे आधीचे डिटेल लेक्चर्स आहे ते पण तुम्ही चेक करू शकता। ओके, तर काही अडचण आली तर या 2 नंबरवरती खास करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करा, याच्यातनं आपल्याला जास्ती लाभ होईल आणि इझिली जॉईन करता येईल। जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे, स्टोअर सेक्शनमधून ग्लोबल इथे सर्च बारमध्ये कोर्स सर्च करून घ्यायचा आणि मग पेमेंट ऑप्शन येईल, पेमेंट केल्यावर जितकं पण कंटेंट आहे सर्व तुम्हाला ॲक्सेस करता येईल। सो आता काही टेन्शन घ्यायची कारण नाही आहे, काहीही आपल्याला भीती ठेवायची कारण नाही आहे, कारण आम्ही तुमच्याबरोबर 6 एप्रिलपर्यंत बिलकुल राहणार आहे आणि सर्व काही करून घेणार आहे। ऑल द बेस्ट, दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ। थँक्यू। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या। थँक्यू, बाय, गुड नाईट।